वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर दुहेरी आनंद. विलास काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विराजमान. उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विलास काका देवरे यांची बिनविरोध निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरच ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्याने दुहेरी आनंदाचा योग जुळून आलाय. संचालक मंडळाच्या निवडीनंतर झालेल्या विशेष बैठकीत ही निवड पार पडली. साधा, मनमिळावू स्वभाव आणि समाज कार्यातील सक्रिय सहभाग यामुळे विलास काका देवरे हे सर्वांच्या पसंतीस उतरले असल्याचे दिसून आले. सभापती पद स्वीकारल्यानंतर बोलताना त्यांनी सांगितले की शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य घटकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून बाजार समितीचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न राहील. यानंतर सायंकाळी लक्ष्मीनारायण लॉन्स येथे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. यावेळी व्यासपीठावर केदार नाना आहेर, यशवंत गोसावी, आत्माराम कुंभारडे, गणेश भाऊ निंबाळकर, राहुल बाबा पाटील, विजय नाना पगार, योगेश आबा आहेर, भाऊसाहेब बापू पगार, मच्छिंद्र बिडगर, धर्मा देवरे, सुनील दत्तू देवरे, सचिन रामदास देवरे, बाळू देवरे, भाऊसाहेब बाबूराव देवरे, मोतीराम शामराव देवरे, सुभाष कारभारी देवरे, हरिसिंग ठोके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप देवरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विलास काका देवरे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह, जल्लोष आणि मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मनापासून धावपळ केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल विलास देवरे यांनी सर्वांचे आभार मानले. दरम्यान हीच का आगामी निवडणुकीची नांदी? कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चेला उधाण आले असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे परिसरातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. मी फक्त संधीची वाट बघून राहिलो. त्याच्यानंतर उमराणा परिसरातील कुटुंबाची, नातेवाईकांची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर पडली. संपूर्ण परिसर कोरडा झाला होता. तुम्ही एक आधार दिला. अण्णा, आज तुमच्या सारख्यांची पाठीमागे खंबे राहायची गरज आहे, आवश्यकता आहे. आम्ही तुमच्याकडे आशेने बघतो. तुम्ही डोक्यावरून हात काढू नका. माझी जाहीर सगळ्यांना विनंती, जाहीर समोर तुम्हाला सांगतो. पाठीवरती थाप ठेवा. बाबांना तुम्ही पण दोन्ही अण्णावर सांगितलं नाही. अण्णांनी जे आता खंत व्यक्त केली, ठीक आहे, चुकले असतील, चुका होतात, मतभेद होतात, मनभेद होतात, पण आपण जे रोपटं लावलेलं आहे त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. त्याच्यावरतीच आपण कुऱ्हाड मारू शकत नाही. आज तुम्ही त्याला पाणी घाला, खतपाणी घाला. त्या सावलीमध्ये तुम्हाला सगळ्यांना, आमच्यासारख्या पोरांना त्या ठिकाणी बसायचं आहे. काका, 6 वाजेचा कार्यक्रम आहे. आता 9:30 वाजले. सगळ्यांना जेवणाची वेळ झाली. जेव्हा जेव्हा तुम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं काही असेल त्या ठिकाणी मी निमित्त 100% येईल. मी पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो. आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देतो. तुमच्या परिवाराला सुख समृद्धी लाभो. इथं आता सोन्या त्यांना बोलून घ्या. एकटा असं चालणार नाही. त्या माय मावली होत्या म्हणून तो आपलं सगळं बरं चालूच आहे. त्यांना पण बोलून घ्या सत्काराला या ठिकाणी. त्यांना बोलून घ्या. आणि एकटे चालूच आहे, पण बरोबर नाही वाटत. पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शब्द देतो तुम्हाला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं मोठं नाही. समोर माझ्या माता भगिनी व आपले सर्व स्नेही यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. मित्रांनो, मनमायले विचारी घेसू आणि ते मात्र थोडंसं का होईना विलास काकांनी
मनमायने न विचारता काही निर्णय घेतात आणि त्यामुळे तुम्हाला मनासारखं खूप त्रास झाला. तो त्रास का बोलून दाखवा लागला आज की कुठेतरी या गोष्टीला कुठेतरी ब्रेक लागत चालला होता आणि त्या ब्रेकला जर कधी काकांना, आता मी काकांवरच बोलेल कारण कर्मवीर ज्ञानोदयानंतर निवृत्तीला तयार करण्यासाठी आम्ही अहोरात्र काका नाही का की तो सुभाष बापू उघडा पडायला नको, हा आमचा खरा त्यावेळेचा इतिहास होता. आणि आज कुठेतरी त्या गोष्टीला आम्हालाही खंत वाटते. जसं डॉक्टर बोलून गेले की बाबा अण्णांनी वेळोवेळी काही गोष्टी सांगितल्या, ही सत्यता बी आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. तुमचं आयुष्य भरभराटी जाओ, काळानुरूपाने मागचे आमच्या काळातले दिवस तुम्हाला पुन्हा येऊन एवढी या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा नमस्कार. S9 न्यूज मध्ये मी सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो. काका नमस्कार. काका, आपण जर काल बघितलं तर आपला एक वाढदिवस जल्लोषात या ठिकाणी उमराण्यामध्ये साजरा करण्यात आला. आपले जे कार्यकर्ते असतील किंवा गावामधून जे आपल्याला भरभरून जे प्रेमाचा काल फटाक्यांची आतषबाजी झाली, लोकांचा उत्साह खूप मोठा दांडका बघायला मिळाला. नक्की या संदर्भात काय नक्की सांगणार आहात? तसं पाहायला गेलं तर मागच्या 1 वर्षापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी थोडं लोकांपासून लांबच होतो. मागच्या सप्टेंबरमध्ये अचानक तब्येत बिघडल्यामुळे मला डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिलेला होता आणि खूप सिव्हिअर अटॅक आल्यामुळे पब्लिक अप्रोच पण माझा कमी झालेला होता. तर या योगायोगाने 17 एप्रिल माझा वाढदिवस आणि माझ्या पूर्ण तरुण मित्रमंडळांनी हा वाढदिवस जल्लोषात साजरा करायचं ठरवलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की काका, या निमित्ताने जे काही मंडळी जी तुम्हाला भेटायला यायला इच्छुक होती त्यांना त्या आजारपणामुळे भेटता आलं नाही, तर त्यांना पण या निमित्ताने तुम्हाला भेटणं होईल, त्यांचं बोलणं होईल, त्यांचं मन पण मोकळं होईल. आणि मला पण बऱ्याच दिवसापासून लोकांमध्ये राहायची सवय आहे आणि बऱ्याच दिवसापासून संपर्क नसल्यामुळे मला पण चुकल्यासारखं वाटत होतं. एक चांगलं माध्यम माझ्या तरुण मित्रांनी मला उपलब्ध करून दिलं. कालचा जो कार्यक्रम त्यांनी साजरा केला एकदम अनपेक्षित, मला एक सरप्राईज होतं. त्यांनी मला कुठली पूर्वकल्पना दिली, फक्त म्हणाले आम्हाला वाढदिवस करायचा आहे. ठीक आहे, बघा भाऊ, तुमची जशी इच्छा असेल ती. तर या सर्व तरुण मंडळांनी, तरुण मित्रांनी हे कालचा कार्यक्रम घडून आणला. त्याचा पुन्हा एक सुखद धक्का म्हणावा लागेल. काल आपण दुपारी जर बघितलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती, निवृत्ती काका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतीचं पदही आपल्याला काल त्या ठिकाणी दुधात साखर पडण्यासारखा योग झाला. काय? नक्कीच. जेव्हा बाजार समितीचं चालू पंचवार्षिकचं जे इलेक्शन झालं, ते इलेक्शन बिनविरोध निवड झालेली होती. यामध्ये माननीय दादा भुसे साहेब, शिक्षण मंत्री आणि आमदार डॉक्टर राहुलदादा यांनी लीड घेऊन प्रशांत देवरे आणि आम्हाला, म्हणजे प्रशांत देवरे, मी आणि देवाबापू, आम्हाला तिघांना एकत्र बसून आणि कशा खर्चात पडतात त्याच्यापेक्षा कुठेतरी भरीव काम होईल, राजकारण बाजूला ठेवा संस्थेमध्ये आणि संस्थेचं जर भरभराटी होईल या हिशोबाने तुम्ही एकत्र आलात तर आपल्याला एकत्रपणे चांगलं काम करता येईल असं त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्याप्रमाणे माननीय प्रशांत दादा आणि देवाबापू यांनी रोटेशन पद्धतीने जे ठरवलेलं होतं त्याप्रमाणे पहिलं सभापतीपद दादांनी घेतलं, दुसरं सभापतीपद माननीय देवाबापूंनी घेतलेलं होतं आणि त्यांनी जो शब्द दिलेला होता तो त्यांनी काल पाळला. अगदी सुखद धक्का मला दिला. अनपेक्षित त्यांनी मला काल वाढदिवसाचं गिफ्ट दिलं असं मी म्हणतो. मी त्यांचा आभारी आहे. तसंच यासाठी माझ्या सर्व तरुण मित्रमंडळांनी जे प्रयत्न केले, ज्या तरुण मित्रांनी मला काल सगळ्या लोकांची भेटगाठ करून देण्यात सिंहाचा वाटा उचलला, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. मला त्यांनी अशीच साथ द्यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि काका, आपण जर बघितलं तर कालचा जो मोहल होता, असंख्य कार्यकर्ते होते, गावागावातून अनेक लोक त्या ठिकाणी पोहोचलेले होते तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. त्यावेळेस जर बघितलं तर एका दबक्या आवाजातून कुठून तरी चर्चा सुरू होती की एक राजकीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर पुढे ही भविष्याची जिल्हा परिषदेची नांदी असू शकते का?
नाही, असं मी तरी म्हणणार नाही. जी मरगळ आलेली होती ऍक्च्युअल माननीय ज्ञानदेवदादा देवरे, स्वर्गीय निवृत्तीकाका देवरे, मोहनअण्णा देवरे या आमच्या परिवाराने जे समाजासाठी किंवा समाजाने त्यांना जे मान सन्मान दिलेला होता, मधल्या काळात स्वर्गीय निवृत्तीकाका गेल्यानंतर खूप मोठा आघात आमच्यावर झाला. खरं पाहायला गेलं तर माझा राजकारणाशी लांब लांबपर्यंत संबंध नव्हता, परंतु जी परंपरा चालत आलेली आहे ती कुठेतरी चालू राहिली पाहिजे अशी मला पण इच्छा होती आणि हे एक माध्यम मला मिळालं. या मुलांनी माझ्या मनातली ती भावना ओळखली आणि त्यांनी हा कार्यक्रम केला. तसं काही गैरसमज कोणी करू नये तसा कुठलाही विषय नव्हता, पण या निमित्ताने सर्वसामान्य लोकांना भेटता आलं, त्यांच्याशी हितगुज करता आलं, याचा मला मनस्वी अभिनंदन आहे. आणि ज्या मुलांमुळे हा कार्यक्रम झाला त्या सर्वांचं मी आयुष्यभर ऋणी राहील. धन्यवाद. पुढे राजकीय वाटचाल करत असताना पुढे काही गोष्टी करण्याचा आपला मानस आहे का? राजकारणापेक्षा समाजकारणावर माझा जास्त भरोसा आहे. कुठल्याही अडीअडचणीत आपल्या माणसांना आपण मदत केली पाहिजे. मग तो तळागाळातला घटक असेल किंवा मोठ्यातला मोठा व्यक्ती असेल समाजातला, त्याला कुठली अडचण येऊ नये, त्याचं जी अडचण असेल ती माझी स्वतःचीच अडचण आहे असं समजून मी त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो. कदाचित रामेश्वराच्या मनात काय असेल सांगता येत नाही, पण या 6-7 महिन्यापासून जो अनुभव घेतला, कदाचित काहीतरी लोकांचं ऋण फेडायचं माझ्याकडून बाकी राहिलं असेल, म्हणून परमेश्वराने मला मृत्यूच्या दारातून परत पाठवलं. या सर्वसामान्य लोकांच्याच आशीर्वादाने मी आज मृत्यूवर विजय मिळवून आणि आपल्या सर्वसामान्यांमध्ये परत आलेलो आहे. त्या सर्व लोकांचं मनापासून धन्यवाद देतो. ज्या मधल्या कठीण काळात मला आणि माझ्या कुटुंबाला सगळ्यांनी धीर देण्याचं काम केलं, त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. त्यांच्यासाठी मी समाजाला वाहून घ्यायची माझी आता मानसिकता झाली आहे. खूप खूप धन्यवाद काका. धन्यवाद. मित्र हो, आपल्यासोबत विलास काका देवरे हे होते. काल त्यांचा खूप मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. अनेक पंचक्रोशीतील नागरिक असतील, बाहेरून येणारे मोठे मान्यवर असतील, ते या ठिकाणी पोचले. त्यांना त्या ठिकाणी जल्लोषात त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या. आपण या विषयावर काकांशी सविस्तरपणे संवादही साधला की काल त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक गिफ्ट त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलं. आपण जर खरं बघितलं तर अतिशय मनमिळावू आणि लोकांशी कनेक्ट असलेला हा नेता माणूस, खरं जर म्हणायला गेलं तर ते स्वतःला तशा पद्धतीने समजून घेत नाही. ते एक कार्यकर्ते स्वतःला समजतात आणि प्रत्येकाशी कनेक्ट असतात. सुखदुःखात ते नेहमी त्यांच्या सहभागी होत असतात. अशा ह्या प्रेमळ व्यक्तीला लोकांनी त्या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्यात आणि त्यांच्या आयुष्याची कामनाही या ठिकाणी केलेली आहे. काकांनी सविस्तर पुढं राजकीय वाटचाली संदर्भातही आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे की राजकारण करण्यापेक्षा मी समाजकारणामध्ये स्वतःला वाहून दिलेला आहे. लोकांची कामं करण्यामध्ये मला आनंद मिळतो. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे. S9 न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.